आता आणखीनही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सन्मित्र महिला बँकेचा रौप्य महोत्सव संपन्न। यावेळेला सुधीर मुनगंटीवार यांची देखील उपस्थिती। जालना जिल्ह्यामधल्या जाफराबाद तालुक्यामधील 45 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक। विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक। 10 ते 12 शेतकऱ्यांचं 70 ते 75 लाख रुपयांचं नुकसान। अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चास गावाजवळ डिझेलनं भरलेला टँकर उलटला। हजारो लिटर डिझेल रस्त्यावर। डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांची झुंबड। 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ। भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर अचानक निघालं। सुदैवानं 50 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला। अमरावतीहून नागपूरला जात होती एसटी बस। राज्याच्या किमान आणि कमाल तापमानामध्ये 10 ते 23 अंशांची तफावत। पहाटे गारठा तर दुपारच्या वेळेला उन्हाचा चटका। कमाल तापमान 35 पार। चढउतार कायम राहण्याची हवामान विभागाची शक्यता। पुण्यामध्ये तापमानामधील तफावत वाढली। कमाल तापमान 35 पार। पहाटे गारठा तर दुपारच्या वेळेला उन्हाचा चटका। अकोल्याच्या महागावात अतिक्रमणाविरोधात कारवाई। उच्च न्यायालयाच्या आदेशानं बेकायदा घरांवर हातोडा। बेघर 40 कुटुंब। मात्र उघड्यावर राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची ग्रामस्थांची मागणी। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या खेट्यांना प्रारंभ। कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा। सकाळपासून लाखो भाविक दर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर। अहिल्यानगरमध्ये छावा चित्रपटाचा उत्साह। छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करत तरुणानं चित्रपटगृह गाठलं। शंभूराजेंच्या जयघोषानं चित्रपटगृह दुमदुमला।